मोदी यांनी देशवासियांना अनेक आव्हानं केली। या आव्हानांमध्ये पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, परदेशी दौरे टाळा आणि विशेष म्हणजे पुढील 1 वर्ष सोने खरेदी टाळा, अशी अनेक आव्हानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना केलेली आहेत। त्यांच्या या आव्हानानंतर विरोधकांकडून देखील संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या। कोणी या गोष्टीला विरोध करतंय तर कोणी या गोष्टीला समर्थन देते। मात्र समर्थन देताना किंवा विरोध करताना एक वाक्य त्यांच्यात एक कॉमन आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे की हे जे आव्हानं करण्यात आलेली आहेत ते सगळ्यात आधी अवलंब याचा जो आहे तो सत्ताधाऱ्यांनीच करावा। त्यांचे स्वतःचेच दौरे कमी करावेत, गाड्यांचा वापर कमी करावा, असं विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र या सगळ्यात असं आव्हान जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे या सगळ्या आव्हानावरती सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय, पुणेकरांना काय वाटतंय, म्हणजेच पुढील 1 वर्ष सोनं खरेदी केलं पाहिजे की नाही, पेट्रोल डिझेलचं वरती जे आव्हान करण्यात आले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती वापरण्याचं आव्हान करण्यात आले, तेवढी खरंच सक्षम आहे का, या सगळ्यावरती पुणेकर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय याचाच आपण एक बॉक्स केलेला आहे, पाहूयात। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना जे भारतीयांना आव्हान केलं आहे की इंधन बचत करा। आता आपण पेट्रोल पंपावर आहात, पेट्रोल भरलं, काय याबद्दल नेमकं काय सांगणार? जे काही क्रायसिस चालू आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ठीक आहे, इंधन होतोय प्रॉब्लेम, पण म्हणजे फक्त आपणच सार्वजनिक वाहने वापरायची। पॉलिटिशियन्स हे लोक मोठ्या मोठ्या रॅली, हे लोकांचे कोणच सामान्य पॉलिटिशियन, त्यांची मुलं, त्यांची बायका, ते पण नाही, त्यांचे ड्रायव्हर, बॉडीगार्ड, ते पण गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात। त्या लोकांसाठी इंधन कुठे जातं? आणि त्यांच्या गाड्या तर एकदम महागाच्या आहेत। आपल्या गाड्या, साध्या गाड्या 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 2-3 दिवस चालू शकतो। त्या लोकांच्या गाड्या चालत असतील का एवढ्या महागाच्या? नाही। त्या लोकांसाठी हे सगळा प्रश्न नाही आहे का? फक्त आपण सामान्य वर्ग पिसत राहायचं आहे का? वर्क फ्रॉम होम बोलतात आता। वर्क फ्रॉम होम बोलल्यावर आम्ही कसं काम करायचं? वर्क फ्रॉम होम तुम्ही काम करू शकताय? वर्क फ्रॉम होम मी डॉक्टर आहे, मी वर्क फ्रॉम होम कशी काम करणार? माझ्या हस्बंडचा बिझनेस आहे, रेस्टॉरंट आहे, कसं काम करणार? आज आम्ही खूप फेस करतोय। सिलेंडरचा भाव काय झाला आहे, डबल टिपल, आणि काय तर वी आर नॉट अलाउड टू इन्क्रीज द रेट्स, हे सांगून की सिलेंडरचा भाव वाढलेल्याप्रमाणे तुम्ही रेट लावले तर आम्ही कारवाई करू। मग आमचं का नाही विचार केला जाते? कोणाचाच विचार केला नाही आहे, फक्त स्वतःचा विचार। इंधन वाचवा, क्रूड ऑइल वाचवा, सगळं बोलतायत, सगळं कळतं मला, पण त्याचा पुढचा परिणाम का नाही विचार केला जाते की काय होईल? महामारी वाढेल, कळतच नाही आहे। लोकांच्या नोकरीवर येतं आहे, सगळ्यावर येतं आहे, पैशांवर येतं आहे। सोनं चांदी म्हणतायत खरेदी, हो, गरिबांना, मध्यमवर्गीयांना ठीक आहे, सोनं चांदी खरेदी नाही करायची, पण हे लोक मेट गालाच्या फंक्शनला जाऊन ब्लाऊजला हिरे मोती लावणार आणि आपण सोनं चांदी पण खरेदी नाही करायची। पण म्हणा राहणार पण कसं ना? आपल्या घरी तर काय येत आहे, सगळी महागाई वाढवली आहे आणि आपलं आहे तेवढा पगार, तेवढे तशीच कमाई आहे, आपण कसं करणार? काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की वर्षभर सोनं खरेदी करू नका, सोनं खरेदी टाळा। याबद्दल तुमचं काय म्हणजे? तुमच्याकडे पैसे आहेत का? नाही ना, आमच्याकडे कुठलं पैसे? आम्ही आता ह्या वयात सुद्धा आम्ही सकाळ रात्र कामच करतोय की आणि सोनं अशा ह्याच्यात घेणार कोण एवढं ह्याच्यात? महागाई वाढली, महागाई वाढली, लोकांनी सोनं खरं कमी करायला पाहिजे। लग्न सराई पण आली आणि सांगतात मोदी की नाही, पण कसं आहे आता सांगताना तर ते इंदोरीकर महाराजांनी पण सांगितलं की साधा प्रमाणे लग्न करा। स्वतःच्या ह्याच्यात त्यांनी कसं लग्न केलं, बरोबर, हा भाग आहे ना। पेट्रोलबद्दल काय बोलणार? पेट्रोल जे आहे ते इंधन कमी वापरा असं म्हणून सांगितलंय, तुम्ही आता पेट्रोल पंपावर आहात। हो बरोबर आहे, पण ते एकदम असं काही होणार नाही पेट्रोलच्या ह्याच्या बाबतीमध्ये। असं एवढं काय करता? मी मार्केटिंगचं आहे। तुम्हाला तर रोजच लागत असते पेट्रोल? हो, रोजचंच आहे ना आमचं। इलेक्ट्रिक गाडी का घेत नाही? इलेक्ट्रिक गाडीला परत ते 1-1.5 लाखाचं त्याचं एक आहे, त्याच्यानंतर त्याचे पेट्रोल सारखं हे पाहिजे ना त्यांना, पैशाचा प्रॉब्लेम। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आहे वाटतं? नाही, एवढ्या प्रमाणात नाही आहे त्याची। ती फ्रिक्वेन्सी जी आहे ना, ती फ्रिक्वेन्सी त्याची अजून हे पाहिजे असा, कारण लोकांना कसं आहे की पिकअप आवर्सला हे होत नाही, त्यांना तेवढ्या गाड्या मिळत नाही तसं, आणि लेडीजला त्याचा जास्त त्रास होतो वेळेला। ऑफिसला जाता आता लेडीज आता भरपूर वाढले, त्यामुळं त्याची फ्रिक्वेन्सी सार्वजनिक जास्त भारी झाली तर लोक आपोआप गाड्या बंद करतील, असं पण आहे। ठीक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्षभर सोनं खरेदी करू नका, म्हणजे यावर पुणेकर म्हणून, म्हणजे सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
आपण बघता की ज्या पद्धतीने आत्ता इतर देशांमध्ये युद्ध चालू आहे त्याचे परिणाम कुठंतरी आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत त्याच्यावर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एखादं संकट जर आपल्या घरावर येत असेल तर आपण पहिल्यापासून त्याची काळजी घेतो. त्या पद्धतीने हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आवाहन केलं आहे, जी सक्ती केलेली नाही. तर कुठंतरी आपण त्याला पॉझिटिव्हली घेऊन भविष्यात येणारं संकट आपल्याला कसं थोपवता येईल याचा विचार करून मोदींनी जे आवाहन केलं आहे त्याला आपल्याला पॉझिटिव्हली आपण त्याला सकारात्मकपणे त्यांच्याबरोबर थांबलं पाहिजे असं मला वाटतं. पण काही जण म्हणतात की आमचं वर्क फ्रॉम होम शक्य नाही आहे, आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट तेवढं सक्षम देखील नाही आहे की आपण स्वतःची गाडी सोडून दुसऱ्यांची म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकतो. याच्यावर नक्कीच काहीतरी कंपनीकडनं पण जर आपण कोरोना काळात जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देशाने एकत्र येऊन जर आपण ह्या विषयासाठी कोरोनाला उत्तर दिलं असेल तर कुठेतरी जर भविष्यात युद्धाचं सावट जर देशावर येत असेल तर नक्कीच ह्याच्यावर पण काहीतरी सोल्युशन निघू शकतं. कंपन्या असतील सरकार असतील हे एकमेकांशी बोलून ह्याच्यात उत्तर काढू शकतात, सोल्युशन काढू शकते. सोने खरेदीवरती तुम्ही काय सांगाल? 1 वर्ष सांगितले खरेदी करू नका. आपण बघितलं तर सोनं ऑलरेडी महाग झालेलं आहे. असंही सामान्य जनता म्हणून सामान्य नागरिक म्हणून सोनं आत्ता कोणी खरेदी पण करत नाही. तर जे मोदींनी आवाहन केलं असेल ते त्यांनी आवाहन केलं आहे, बाकी हा त्यांनी सक्ती नाही केली. हा सर्वस्वी तुमचा निर्णय, जनतेचा निर्णय. आणि कुठेतरी आपण त्यांना साथ दिली पाहिजे ह्या विषयात सुद्धा असं मला वाटतं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आवाहन केलं आहे की वर्षभर सोनं खरेदी टाळा. याबद्दल काय तुमचं मत आहे? कारण की आत्ता लग्नसराई चालू आहे, काय मत आहे तुमचं? लग्नसराईमध्ये तर सोनं थोडंसं द्यावंच लागेल ना. ठीक आहे, त्या बंधन घातले बरोबर आहे, पण थोडं तरी मुलीच्या गळ्यावरती किंवा आता समजा माझ्या मुलीचं लग्न असलं रीतीप्रमाणे तर आपल्याला थोडंसं घालावंच लागेल. असा विषय आहे. सोनं पण आवाक्याच्या बाहेर झालं ना, खूप महाग झालं सोनं. 1,55,000 56,000 रुपये तोळा आहे. त्याने त्याची मजुरी आली, मग ते 1,70,000पर्यंत जातं. 4 तोळे घ्यायचे म्हणले, 3 तोळे घ्यायचे म्हणजे 5,10,000 रुपये होतात. 10,000 सॉरी. इंधनाची बचत सुद्धा सांगितली मोदींनी. हो, करणार ना आम्ही. मोदी साहेबांच्या आदेशानुसार सर्वच करतील. मी पण एक नागरिकच आहे सर्वसामान्य. आम्ही सुद्धा बचत करू. पण हाच नियम राजकारण्यांना पण लागू आहे. झालंच पाहिजे सगळे. हो नाही, सगळ्यांना समान न्याय पाहिजेच, मिळालंच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. इलेक्ट्रिक वाहनं वापरा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा असंही आवाहन करण्यात आलं आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांचा विषय असा आहे, इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं म्हटलं तर 1 लाखाच्या पुढे इलेक्ट्रिक वाहन आहे. आणि मग आता आमच्याकडं तर ऑलरेडी गाड्या आहेत घरी. मग आता आम्ही इलेक्ट्रिक वाहन घेऊन ह्या गाड्या काय करणार ना, असा प्रश्न आहे. परत EMI भरा, हे करा ते करा, हा विषय ना. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेवढी सक्षम आहे नाही एवढी मला तर नाही वाटत. कारण प्रचंड ट्रॅफिक समस्या भरपूर आहे, भरपूर प्रॉब्लेम आहेत. घरी जायचं म्हटलं तरी 1 ते 1.5 तास लागतो जवळजवळ 8 किलोमीटरला जायला. इतकं ट्रॅफिकमुळे खूप प्रॉब्लेम होतो. ठीक आहे दादा, थँक्यू. दादा आपलं नाव सांगा. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं आहे, यामध्ये इंधनाची बचत करा म्हणून सांगितलं आहे. याबद्दल काय मत आहे? आत्ता आपण पेट्रोल पंपावर आहात. मोदी सरांनी जे काय सांगितलं ते योग्यच आहे. काटकसर ही सगळ्यांनाच करावी लागते. भलेही कोणी दिवसाला करोड कमवून तर 1000 कमवो. त्यांनी जे सांगितलं, सध्याची परिस्थिती चाललेली युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे त्यांनी जे सांगितलं एकदम बरोबरच आहे. काटकसर हे करायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी सार्वजनिक व्यवस्थेचा पण हो, वाहतुकीचा वापर आता करायला सांगितलंय. आता माझ्यासारख्या माणसाला आता माझ्या मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे मला माझ्या आईचं गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यावर मला कार वापरण्याशिवाय पर्याय नाही. तर अशा जर लोकांना दुखणे असेल तर त्यांनी कार वापरावी. ज्यांना यंग आहेत त्यांनी मेट्रो, ST, बस त्याचा वापर करायला पाहिजे. त्याशिवाय इंडियाचा निभाव नाही लागायचा. सोनं ही खरेदी करू नका. हो, गरज असेल तर खरेदी करावी. ज्याच्याकडे पडू नये त्यांनी नाही खरेदी केली तरी चालू शकते. सोनं साधारण सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. ते तर जाणारच आहे, म्हणून तर पण हा निर्णय जाणारच कसा आहे. फक्त एकंदरीत योग्य आहे का? योग्य आहे. मला तर वाटतं 90% योग्य आहे. कारण की स्वतः मंत्री मोठमोठे ताफे घेऊन जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचा अशा प्रकारे हे आता त्यांनी ठरवायला पाहिजे की किती कंट्रोल करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्याही बंधन पाहिजे प्रश्नच नाही पाहिजे ना. पण आता ते त्यांनी पण ठरवायला पाहिजे. त्यांनी ठरवायला पाहिजे किती योग्य आहे. जसं घरातला एक सदस्य जर सगळं विचार करू शकतो तसं त्यांनी पण विचार करणं योग्य नाही. तर आपण कंट्रोल करायचं आणि ते उधळमाप करायचं हे योग्य नाही. ते त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ठरवायला पाहिजे किती लिगली किती वापरणं गरजेचं आहे, किती नाहीये, किती ताफ्यात किती गाड्या हो पाहिजे. हे खरं आहे ना, हे त्यांनी करायला पाहिजे. नाही तर ते
ते अयोग्य राहील. एकाने करायचं आणि एकाने नाही करायचं असं होईल. हां, असं होईल. खरं आहे, करायला पाहिजे. त्यांनी लिमिट करायला पाहिजे, खर्च वाचवायला पाहिजे. किती गरज आहे आता ते त्यांच्या हातात एकंदरीत आहे. हा निर्णय योग्य आहे. योग्य आहे, 90% योग्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, अशा प्रकारे अनेक आव्हानं केलेत. या आव्हानावरतीच सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय हे आपण फील्डवर उतरून त्यांच्या जे मतं आहेत ते आपण जाणून घेतलेले आहे आणि एकदम अशा संमिश्र मतं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. कोणी याचा विरोध देखील करतोय की मी डॉक्टर आहे तर मी वर्क फ्रॉम होम कसा करू असा सवाल विचारलेला आहे. तर दुसरीकडे घरात लग्नसराई आहे, मात्र सोने खरेदी जी आहे ती सध्या कमी केलीच पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत, त्याच्यामुळे आपण नक्कीच कमी वाताचा वापर केला पाहिजे. अशा संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते सर्वसामान्य नागरिकांमधून सध्या आपल्या आल्याचं पाहायला मिळतंय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.